नमस्कार मित्रांनो, मी आराध चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे विद्यांजली पोर्टल संबंधित. विद्यांजली पोर्टलवर विविध बाबीची मागणी कशी करावी याकरता आपल्याला शाळा नोंदणी करायची आहे, लॉग इन करायचे आहे, मागणी विभागात जायचं आहे, साधने निवडायचे आहे आणि मागणी सादर करायची आहे. यापूर्वी विद्यांजली पोर्टल काय असते या संबंधित 2-3 व्हिडिओ मी तयार केलेले आहेत. ते आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आपल्याला मिळेलच आणि त्या लिंकवर जाऊन आपल्याला हा व्हिडिओ बघायचे आहेत. हे जुने म्हणजे आपल्याला विद्यांजली पोर्टलवर कोणत्या सुविधा आहेत आणि विद्यांजली पोर्टलवर कशाप्रकारे काय करायचं हे सर्व आपल्याला समजेल. आता प्रथम आपण गुगल क्रोममध्ये जाऊया. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे जो सर्च बॉक्स असते त्यामध्ये आपल्याला लिंक पेस्ट करायची आहे. ही लिंक आपल्याला कुठे मिळेल? मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच किंवा हा व्हिडिओ जेव्हा व्हॉट्सअपवर येईल त्या ठिकाणी आपल्याला लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या साईडवर जायचं आहे. बघा, आता इथे 2 पर्याय दिले. एक रजिस्टर. तुम्ही जर यापूर्वी या पोर्टलवर कोणत्याच प्रकारचं कार्य केलं नसेल तर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. प्रथम रजिस्टर केल्यानंतरच मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे. रजिस्टर करावं म्हणजे हे कोणासाठी आहे रजिस्टर? ज्यांनी यापूर्वी कोणत्याच प्रकारे कार्य या पोर्टलवर केलं नाही किंवा आपलं रजिस्ट्रेशन केलं नाही. आता रजिस्टरवर मी क्लिक केलं. आता स्कूलवर गेलो. स्कूलवर गेल्यानंतर अशा प्रकारे इथे संबंधित पेज येईल. या ठिकाणी तुम्हाला बघा इथे स्टेप दिले आहेत तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या. बघा या प्रकारच्या तुम्हाला काय करायचं आहे? प्रथम स्कूल रजिस्ट्रेशन UDIS कोड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय UDIS कोड करायचा आहे. बघा इथे UDIS कोड व्हेरिफिकेशन होईल तुमचं पहिले, मग मोबाईल अँड ईमेल व्हेरिफिकेशन होईल, OTP व्हेरीफाईड होईल आणि स्कूल ऑन बोर्ड म्हणजे तुमचं शाळा येथे या पोर्टलवर ऑन बोर्डवर येईल. अशा प्रकारचं तुमचं रजिस्ट्रेशन आहे. मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे तुम्हाला. लॉग इनवर क्लिक केलं, स्कूलवर क्लिक केलं. स्कूलवर क्लिक केल्यानंतर असं समोरचं तुमच्या पेज ओपन होईल. बघा इथे स्कूल लॉग इन केला आहे. इथे UDIS कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा. आता बघा इथे कोणता प्रॉब्लेम होतो? बघा अनेक शाळेतील मुख्याध्यापक बदललेले आहेत. बघा अनेक शाळेतील मुख्याध्यापक बदललेले आहे आणि तो पासवर्ड जो OTP वगैरे आहे तो त्यांच्या मोबाईलवर जातो किंवा पासवर्ड त्यांना माहीत आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तुम्ही जर एखाद्या शाळेमध्ये नवीन बदली होऊन गेलेले असाल, तिथे मुख्याध्यापक म्हणून तुम्ही रुजू झालेले असाल, तर तुमचा जे माहिती आहे सर्व ते तुम्ही UDIS जे पोर्टल आहे टीचर पोर्टल, त्या UDISच्या टीचर पोर्टलवर तुम्ही संपूर्ण माहिती भरली असेल, नंबरसुद्धा तिथे नोंद केलेला असेल, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? बघा इथे UDIS कोड टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP करायचा आहे. बघा आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. बघा काय करायचं आहे? UDIS कोड टाकायचा आहे. UDIS कोड टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि OTP तुमचा जो OTP रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे UDISमध्ये तुमचा जो नोंद मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर काय येईल? OTP येईल आणि तो OTP टाकून आपल्याला तो सबमिट करायचा आहे आणि नंतर आपल्या ह्या पोर्टलवर आपण जे ऑनबोर्ड आहे त्या ऑनबोर्डवर येऊ. बघा आता तुम्ही अशा प्रकारे इथे सर्व प्रकारची लॉगिनची प्रक्रिया केली तर तुम्ही आता डॅशबोर्डवर गेलेले आहेत. बघा इथे शाळेचं नाव येते आणि इथं तुमचा UDIS क्रमांक आणि शाळेचं नाव येते आणि तुम्ही डॅशबोर्डवर जाता. आता इथं आपल्याला मागणी कशी करायची आहे? बघा 2 नंबरचं जे असेट मटेरियल इक्विपमेंट, बघा इथं काय ॲक्टिव्हिटी आहे? असेट मटेरियल इक्विपमेंट, प्रोजेक्ट रिक्वायरमेंट, व्हॉलंटियर लिस्ट, अशा प्रकारे विविध तुम्हाला पर्याय दिले आहेत. त्यापैकी 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडला की तुम्ही संबंधित साईडवर तुम्ही जाल. बघा इथे समजा हा पर्याय निवडला, तुम्ही संबंधित साईडवर जा आणि तुम्हाला इथे आपल्याला मागणी करता येईल. आता आपण ह्या पेजवर गेलो. आता इथे बघा उजव्या बाजूला बघा एक पिवळ्या कलरमध्ये चिन्ह दिसतं आहे. बघा मी झूम करतो. प्लसचं चिन्ह दिसते, त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करा. प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आपल्यासमोर. बघा असेट मटेरियल कॅटेगरी नेम यावर क्लिक करूया. इथे सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे समोरचं पेज ओपन होईल किंवा या अंतर्गत काय काय गोष्टी येतात. बघा अशा प्रकारचं इथे एक पेज ओपन झालेलं आहे. याड न्यू असेट मटेरियल इक्विपमेंट. आता मी सिलेक्टवर क्लिक केलं पहिल्या याच्यात. आता तुम्हाला काय काय पाहिजे? बघा बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर
बेसिक इलेक्ट्रिकल अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला काय आवश्यक आहे. क्लासरूम नीड्स आहे, डिजिटल गोष्टी आहे, तुम्हाला काही इक्विपमेंट आहे, ॲक्टिव्हिटी स्पोर्ट संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय आवश्यक आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे. टीचिंग लर्निंग मटेरियल म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजे इथे भौतिक सुविधेअंतर्गत तुम्हाला इथून निवडायच्या आहेत. बघा इथे एवढ्या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला इथून निवडायचे आहे. आता मी क्लासरूम डिजिटल मला गोष्टी पाहिजे, मग मी डिजिटल गोष्टीवर करतो. मला डिजिटल साधने पाहिजे. आता त्यानंतर बघा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मी यावर क्लिक केलं बघा, आणि इथे असेट मटेरियल नेम बघा. आता याच्या अंतर्गत नेमकं तुम्हाला काय पाहिजे बघा. आता पुन्हा मी बॅक जातो. मी डिजिटल जी बाब आहे डिजिटल साधने यावर क्लिक केलं आहे, आणि ह्या डिजिटल साधना अंतर्गत बघा तुम्हाला काय काय पाहिजे इथे बाजूला दिला आहे, त्यावर क्लिक करतो बघा. इथे आता हे आला CCTV हवी आहे का, कोडिंग लॅब हवी आहे का, कॉम्प्युटर संबंधित तुम्हाला पाहिजे का, डेस्कटॉप पाहिजे का, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड पाहिजे का. आता मी इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्डवर क्लिक केलं. तुम्हाला जे आवश्यक आहे ते तुम्ही निवडू शकता. आणि इथे बघा त्यानंतर इथे दिला त्यांनी मेंटेनन्स रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला मेंटेनन्सची आवश्यकता आहे का. हो आवश्यकता आहे. मी अंदाजे इथं क्लिक केलं. त्यानंतर क्वालिटी नंबर म्हणजे किती तुम्हाला पाहिजे. मला माझी शाळा लहान आहे तर मी एकच इथे लिहितो बघा. इथे 1 टाईप केलं समजा, मी इथे 1 टाईप करतो बघा. आता मी इथे 1 टाईप केलं कारण माझी शाळा लहान आहे, मला एकच पाहिजे. आता इथे काय ते लास्ट डेट रिसिविंग ॲप्लिकेशन. आता इथे मला तारीख निवडायची आहे बघा. आता मला माझी ॲप्लिकेशन म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत स्वीकारली जाईल. आता इथं अंदाजे मी तारीख टाकतो इथे बघा. आणि इथं एक्सटेंडेड डेट बिफोर मटेरियल नीड याच्यामध्ये तुम्ही तारीख टाका. तुमच्या अंदाजानं तुम्हाला जे तारीख टाकायची आहे ते टाका बघा. आणि इथे डिटेल्स ऑफ असेट मटेरियल इक्विपमेंट याच्याविषयी तुम्हाला काहीतरी 20 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, आणि मग समोर क्लिक करायचं आहे बघा. आता मला कायसाठी पाहिजे डिटेल्स ऑफ द असेट मटेरियल इक्विपमेंट. मी लिहिलं का म्हणजे फॉर स्टुडंट एज्युकेशन पर्पज ओनली. आणि इथे चेकबॉक्स आहे, याच्यावर क्लिक केलं. प्लीज इंटर द ॲटलिस्ट 20 वर्ड. आणि हे केल्यानंतर इथे खाली बघा सेव्ह अँड पब्लिश यावर क्लिक केलं. आता ही तुमची जी माहिती आहे ही माहिती काय झाली आहे. आता हे माहिती त्या साईडवर सेव्ह आणि पब्लिश झालेली आहे बघा. इथे सेव्ह अँड पब्लिशवर क्लिक केलं शेवटी, म्हणजे माहिती तुमची ह्या साईडवर इथे पोहोचली असं समजा. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टीची माहिती म्हणजे आवश्यक ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्याची माहिती इथे नोंदवू शकता, आणि त्या साईटवर ही माहिती पोहोचला जाईल. आणि तुम्हाला ती साहित्य म्हणजे ज्या NGO आहेत, ज्या NGOने इथे नोंद केलेली आहेत बघा. इथे व्हॉलेंटियर आणि NGOने नोंद केली आहे. ती NGO तुमची रिक्वेस्ट बघतील आणि तुम्हाला संपर्क साधतील आणि तुम्हाला साहित्य ते पुरवण्याचा प्रयत्न करतील. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, इथे मागणी तुम्हाला नोंद करायची आहे. आणि मागणी नोंद केल्यानंतर तुम्हाला ती साहित्याचा जो याच्यावर नोंदणी केली आहे. कोणी नोंदणी केली आहे, NGOने बघा. याच्यावर कसं NGOने नोंदणी केलेली आहे, विविध व्हॉलेंटियरनी नोंदणी केलेली आहे. तर तुम्हाला शिक्षक पाहिजे असेल तर शिक्षक बी इथे पुरवले जातील. त्यानंतर तुम्हाला काही साधने पाहिजे असेल साधने पुरवले जातील. कोण पुरवतील साहित्य, ज्या NGOने नोंदणी केली आहे ते तुम्हाला संपर्क साधतील तुमची रिक्वेस्ट पाहून. ज्या व्हॉलेंटियरनी इथे नोंदणी केलेली आहे की मला विनामूल्य इथे कार्य करायचं आहे ते NGO तुमच्याशी संपर्क साधतील, आणि अशा प्रकारे तुमच्या मागण्या इथे पूर्ण होईल. तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल, आणि अशा प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता. आणि विस्तृत प्रमाणे तुम्ही या साईडवर बघू शकता. आणि तुम्हाला आवश्यक आहे, मी फक्त एक उदाहरण दाखल हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने नोंदणी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ते वर्णन करू शकता. आता कसं करायचं ह्या फक्त मी तुम्हाला एक मार्ग दाखवला आहे. आता तो समोरचं कार्य तुम्हाला करायचं आहे. धन्यवाद.